याचे स्मरण श्री महाशिवरात्री. महाशिवरात्री समर्थ सांगतात हा एक हिंदू सण आहे. जो दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात 14 तारखेला श्री शंकर भगवानांचा सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्री. महा म्हणजे मोठा, शिवरात्री शिवभगवानांची जी रात्र होती, महान होती, मोठी होती. त्या दिवशी म्हणजे हिंदू दर्शिकेनुसार समर्थ सांगतात फाल्गुन महिन्यात पूर्वार्धाच्या 14व्या दिवशी साजरा केलेला जाणारा म्हणजे महाशिवरात्री. हा सण म्हणजे श्री शिवशंकर आणि पार्वती यांच्या लग्नाचं स्मरण आहे. लग्नाचा दिवस आहे म्हणून तो महाशिवरात्री. आणि त्या दिवशी अनेक प्रसंगी शिव आणि त्यांचे दैवी तांडव नृत्य केलेले आहे म्हणून महाशिवरात्री. अजून 3-4 आहेत गोष्टी आहेत समर्थ सांगतात पुढे की त्यामुळे महाशिवरात्री हे नाव पडलेलं आहे, सण साजरा केला जातो. खरं म्हणजे हिंदू धर्मातील हा महत्त्वाचा सण आहेच, पण जो जीवनात जगामध्ये अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचं स्मरण जे आहे ते महाशिवरात्रीमध्ये. समज सांगतात या दिवशी शंकर भगवान शिवाचं स्मरण करायचं आहे. प्रार्थना, उपवास, नैतिकता, सद्गुणांचं मनन करून दिवस साजरा करायचा आहे. आपण उपवास करतोच, नाही असं नाही, जेवत नाही आहे, पण काय आपण खिचडी वगैरे असेल ते सर्व खातो. जागरण करतात, भजन करतात, आजूबाजूच्या शिवमंदिराला भेटसुद्धा देतात, दर्शन घेतात. हे ठीक आहे. समर्थ सांगतात खरं विशेष पूजा म्हणजे आतून सात्विक शुद्ध, म्हणजे 8 विकारापासून आपल्याला सोडायचं आहे, त्यांचा उपवास करायचा आहे. समर्थ सांगतात आपण बाहेरून तर आपण काय खात नाही आहे, आपला उपवास असतो, निर्जळ उपवास असतो. पण समर्थ सांगतात या आतमधल्याना सुद्धा या तमगुणापासून आपल्याला सांभाळायचं आहे. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, लोभ, संशय, चिंता या विकारापासून आपल्याला बाहेर पडायचं आहे. चांगलं अन्न खाल्लं तर चांगली ऊर्जा तयार होते. चांगलं सत्वगुण मिळतं. म्हणून समर्थ सांगतात त्या गुणांच्या आधारे समर्थ सांगतात ते जे गुण आपल्याला भेटतात जसं आपण अन्न खाऊ तसं आपल्याला गुण मिळत जातात. जर आपण मांसाहार खाल्ला तर आपण तमगुणी बनतो, राग लगेच येतो. म्हणून समर्थ सांगतात या दिवशी उपवास करा, खाण्यासुद्धामध्ये आणि आपल्या विषय वाचनामध्ये सुद्धा. जेवढा तुम्ही हलकं राहणार तेवढा तुमचे विचार कमी राहणार, तेवढी तुमची भक्ती जास्त होईल आणि सत्वगुणाकडे जाईल, मोक्षाकडे प्राप्ती होईल. समज सांगतात महाशिवरात्री म्हणजे शिव आणि पार्वतींचा विवाह झालेला होता. त्यांचं वैवाहिक जीवन सुखी राहावे, योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून काही जण महाशिवरात्रीचा व्रत करतात. प्रत्येकाची इच्छा असते माझा संसार सुखाचा व्हावा, मला चांगला जोडीदार मिळावा, माझं चांगलं लग्न व्हावं म्हणून या दिवशी काही जण महाशिवरात्रीचा उपवास करतात. आणि इतिहासानुसार सांगितलेलं आहे. आणि अजून 1-2 कारणं आहेत. कारण समुद्र मंथन जेव्हा झालं होतं, नीलकंठ होतं म्हणजे समुद्र मंथनात ते हलाल विष बाहेर जेव्हा आले होते तेव्हा शंकर भगवानांनी जग वाचवण्यासाठी ते विष प्राशन केलं होतं आणि ते कंठात ठेवलं होतं. म्हणून ते कंठ निळसर झालं होतं, म्हणून त्यांना नीलकंठ असं नाव पडलं होतं. आणि त्याच्या या त्यागाच्या स्मरणातून हा दिवस साजरा केला जातो. तर समर्थांनी इथे सांगितलं आहे त्याग, या त्यागाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्याग आहे. भगवान विष्णूसुद्धा बोलतात त्याग दो, शंकरसुद्धा बोलतात विषयांना त्यागा, श्रीरामसुद्धा बोलतात विषयांना त्यागा.
कृष्णसुद्धा बोलतात विषयांना त्यागा, जे जे काही आहे ते सर्व त्यागायचं आहे. पण आपण त्या गोष्टी आपण पकडून ठेवल्यात ज्या आपल्याला त्यागायचं आहेत. आपण मोहामध्ये फसतोय, लोभामध्ये फसतोय, विषयामध्ये फसतोय, संसारामध्ये फसतोय, त्यामध्ये अडकून राहतोय, त्यामुळे बाहेरच पडत नाही आहेत. देवांनी तर अगोदर लिहून ठेवलं आहे हे सर्व त्यागायचं आहे. हे सर्व विषय, विकार, संसार सर्व जे आहेत शाश्वत आहे ते सर्व इथेच राहणार आहेत. या चक्रव्यूहामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. हे 8 जे विषय आहेत त्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे समर्थ सांगतात. त्यासाठी महाशिवरात्रीचं व्रत करायचं आहे, म्हणजे उपवास करायचं आहे. अजून एक कारण दिलेलं आहे की काही पुराणानुसार या रात्री शिवलिंग प्रगट झालं होतं, म्हणून त्या दिवशी शिवलिंगावर दूध, बेलपत्र, धतुरे, पाणी अर्पण करायला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक गोष्टीचं महत्त्व दिलेलं आहे, प्रत्येक सणाचं महत्त्व दिलेलं आहे आणि महाशिवरात्रीचं सुद्धा महत्त्व आहे. महाशिवरात्री आपल्याला काय शिकवते? आपल्याला संयम, भक्ती, अर्चन, आत्मशुद्धी यांचा संदेश देतं. या दिवशी 4 प्रहारांची पूजासुद्धा केली जाते, म्हणजे रात्री 4 प्रहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पूजन केलं जातं आणि प्रत्येक प्रहर आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. म्हणजे हा दिवस पापक्षालन, मनःशांती आणि इच्छापूर्तीसाठी शुभ मानलेला आहे. समर्थ सांगतात असा पवित्र दिवस येणे नाही. हा सर्वात पवित्र दिवस आहे. हा दिवस आपल्याला अहंकार त्यागून शांतता, संयम आणि साधना करायचं आहे, भक्ती मार्गाने करायचं आहे. मंत्र म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा, ते केल्याने मन शुद्ध होतं. जीवनात स्थैर्य, वैवाहिक सुख, मानसिक शक्तीसाठी जे जे काही आहे ते सर्व या दिवशी प्रकट होतात. तर समजतं शिव म्हणजे काय? महाशिवरात्री. शिव म्हणजे मंगल, कल्याणकारी, शांत आणि निराकार शक्ती म्हणजे शिव. हे जरी संवारक असले, म्हणजे शिवशंकर म्हणजे संवार, तमोगुण. ब्रह्म म्हणजे निर्माण करता, विष्णुदेव म्हणजे पालन करता आणि शंकर भगवान म्हणजे संवार करता. सत्व, रज आणि तम. शिवशंकरांच्या अंगी म्हणजे तमोगुण असलं, संवार करण्याची शक्ती असली तर या नाशापासून नसून नवीन निर्मितीसाठी आहे. एक गोष्टी गेली तर दुसरी नवीन गोष्टी उपलब्ध होऊ शकते, मिळू शकते. म्हणून संवार महत्त्वाचा आहे. म्हणून शिव म्हणजे परिवर्तन सांगितलेलं आहे आणि संयम आणि अंतर्मनाची शुद्धी म्हणजे महाशिवरात्री. या रात्री आपल्याला तमगुणावर विजय मिळवायचा आहे. आत्तापर्यंत आपण त्या गोष्टीत अडकून राहिलो आहे, त्या गुणामध्ये अडकून राहिलो आहे आणि या अंधाराकडून प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे रात्रभर जागरण, म्हणजे बाहेरचं जागरण नाही, समोर सांगतात जागरण करा, पण अंतर्मनातून जागृत राहा. त्या विषयापासून जागृत राहा. तेव्हा खरं महाशिवरात्रीचं व्रत, उपासना, भक्ती ती फळाईल. महाशिवरात्री पावन, जागृतीची ही रात्र, शिवतत्व चिंतनी होई अंतकरण शुद्ध. समोर सांगतात महाशिवरात्रीचा पावन म्हणजे ही रात्र जी आहे महान रात्र आहे. ही पावन झालेली रात्र आहे. ही रात्र आत्मजागृतीची आहे आणि शिव भगवानांची जर पूजा केली तर त्याच पूजा केल्याने मनन, चिंतन
मन निर्मळ होतं, शांत होतं, अंतःकरण शुद्ध होतं. दिलेलं आहे. शिवतत्व चिंतनी, जर शिवाची पूजा केली, उपासना केली, भक्ती केली तर होई अंतःकरण शुद्ध. दिलेलं आहे. तर अंतःकरण शुद्ध होतं. फक्त आपल्याला त्या मार्गाने, त्या निष्ठेने, श्रद्धेने आपल्याला भक्ती करायची, नामस्मरण करायचे, उपासना करायचे. त्रिनेत्रधारी शंभू कृपाळ उदया धन, भक्तांच्या हाकेला धावती क्षण क्षण. म्हणजे भगवान शिव त्रिनेत्रधारी आहेत, ज्यांना 3 डोळे आहेत. तसे शंभू आहेत, कृपाळू आहेत, दयाघन आहेत, भक्तांच्या हाकेला जाणारे आहेत. भक्तांची प्रार्थना ते तत्काळ ऐकतात आणि लगेच प्रसन्न होतात. बेलपत्र अर्पिता त्रिगुणांचा होई नाश, मनातील विकारांचा होई त्वरित त्रास. समोर सांगतात बेलपत्र अर्पिता, जर तुम्ही भगवान शिवशंकराची भक्ती करत असाल, तर तुम्ही जर बेलपत्र अर्पण करत असाल तर तुम्ही त्रिगुणांवर तुमचं नियंत्रण नक्की राहील. त्रिगुण म्हणजे सत्व, रज आणि तम, या गुणावर नियंत्रणाचं प्रतीक आहे. म्हणजे मनातील विकारांचा होई त्वरित त्रास, म्हणजे हे सर्व बाहेर पडतील. सांगतात उपवास हा नव्हे केवळ अन्न त्याग, विचारांची शुद्धी हेच कर व्रत भाग. समर्थाने सांगतात उपवास म्हणजे अन्न त्याग नव्हे. आपण अडकून बसलोय, आपल्याला वाटतं अन्न त्याग केला, निर्जळ उपवास केला म्हणजे देव मला भक्ती पावेल. देव भक्तीचा भुकेला, भावाचा भुकेला. अन्न त्याग काहीही नाही. समोरच्या बाजूला तुम्ही अन्न वगैरे खा, पण तुमची विचारांची शुद्धी, सत्वगुण हेच खरं व्रत आहे. उपवास म्हणजे मन, वाणी आणि आचरण ज्यांचं शुद्ध आहे तेच खरं व्रत आहे. बाहेरील देखावा नव्हे. बाहेरील कोणीही देव, म्हणजे समज सांगतात कोणीही उपवास पकडेल, निर्जळ उपवास पकडेल, सांगेल सुद्धा लोकांना मी आज उपवास केला, 24 तासांचा उपवास केला, 12 तासांचा उपवास केला, काही सुद्धा खाल्लं नाही. समोरच्या वजह ते सर्व ठीक आहे, पण जे उपवास मन, वाणी आणि अंतःकरण शुद्ध होतं, विषयापासून जर दूर राहिलं, ती खरी भक्ती आहे, ती खरी व्रत आहे. समुद्र मंथन झाले निघाले हालाहाल विष, नीळकांठ झाला शंभू राखिले सृष्टी विष. समोर सांगतात जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा हलाल विष बाहेर पडलं होतं त्यामधून, आणि शिवशंकरांनी, शिवभगवानांनी तो विष सर्व प्राशन केलं होतं आणि नीलकंठामध्ये साठवून ठेवलं होतं. तेव्हा त्यांना नीलकंठ नाव पडलं होतं, आणि त्यामुळे तो विष प्राशन करून अख्खी सृष्टीचं त्यांनी सृष्टी रक्षण केली होती. म्हणून ते नीलकंठ झाला शंभू राखिले सृष्टी विष, म्हणजे सृष्टीला विषापासून वाचवलेलं आहे. बघा म्हणजे किती श्रेष्ठ आहेत. ज्योतिर्लिंग तेजोमय अनंत ज्योतीचा थर, अहंकारे वितळ स्मरता शिवनर. म्हणजे त्यांचं जे ज्योतिर्लिंग आहे ते तेजोमय आहे, अनंत ज्योतीचा थर आहे. शिवलिंग अनंत ज्योतीचं तेजेचं प्रतीक आहे, आणि त्यांच्या स्मरणाने, भक्तीने, उपासनेने जो अहंकार आपला आहे त्याचा नाश होतो. ते दिलेलं आहे अहंकार विचळे समर्था शिवनर. ते भक्ती केली तर अहंकाराचा नाश निश्चित होतो. पार्वती शिव विवाह मंगळ दिवस ठरला, गृहस्थ धर्माचा आदर्श यात उजळला. समोर सांगतात पुढे, जेव्हा शिव पार्वती यांचा विवाह झाला होता तो मंगळ दिवस जो ठरला तो खरा संसाराचा, गृहस्थ धर्माचा, वैवाहिक जीवनाचं प्रतीक आहे, आणि विवाह संतुलित ठेवण्याचा आदर्श
यात प्राप्त झालेलं आहे. रात्र 4 प्रहारांची पूजा भक्ती भाव, अंतर्मन उजळता मिटती सर्व ठाव. समोर सांगतात या 4 प्रहारांची ही रात्र आहे आणि 4 प्रहारातील या पूजेमुळे मनातील अज्ञान, अहंकार, विषय त्याग दूर होतात. डमरूच्या नादात सृष्टीचा आरंभ, शिवनृत्यात ते दडले जीवनाचे गुळ गाभ. किती समजून सांगितलं बघा. डमरूच्या नादात म्हणजे शिवतांडव जेव्हा सुरू होतं तेव्हा डमरूसुद्धा वाजत होता. त्या नादामध्ये, शिवतांडवमध्ये सृष्टीचा आरंभ झालेला आहे आणि या शिवनृत्यामध्ये जीवनाचं सार अडलेलं आहे. ते आपल्याला शोधायचं आहे. पुढे समज सांगतात, ओम नमः शिवाय मंत्र पंचाक्षरी महान, जपता शांती लाभे स्थिर होईन प्राण. म्हणजे या दिवशी मंत्र दिलेला आहे. ओम नमः शिवाय मंत्र, ओम नमः शिवाय मंत्र पंचाक्षरी महान, म्हणजे या पंचभूतामध्ये, या सृष्टीमध्ये ओम नमः शिवाय हा महामंत्र आहे, तोच तारणारा आहे. आणि समोर सांगतात, जपता शांती लाभे स्थिर होई प्राण. म्हणजे हा मंत्र जर जपला तर आपलं मन स्थिर होतो, मानसिक शांतता होते, विषय दूर होतात. म्हणून या दिवशी पूजा करायची आहे, हे मंत्र जपायचे आहेत. भस्मलेप अंगी क्षणभंगुर देही स्मरे, अहंकाराचा त्याग जीव शिवाशी जुळे. पुढे सांगतात, भस्मलेप अंगी, भस्म म्हणजे देह नश्वर यांची जाणीव, आणि ते देह स्मरे, अहंकाराचा त्याग. म्हणजे भस्म म्हणजे देह नश्वर आहे याची आपल्याला जाणीव होते, अहंकाराचा त्याग होतो, त्यामुळे जीवशिवाची ही जी गाठ आहे ती जुळते, सांगितलेलं आहे. पुढे समोर सांगतात, नंदी समोर नतमस्तक भक्त भाव जागे, श्रद्धेच्या मार्गे संकट सर्व पळे. म्हणजे समोर सांगतात, नंदी समोर नतमस्तक. भगवान शंकरांनी नंदीला आशीर्वाद दिला होता की जो कोण भक्त माझ्या अगोदर तुला काही निरोप सांगेल, काही इच्छा सांगेल, ते तुझ्या कानात सांगितलं ते सर्व पूर्ण होतील, हा त्यांना वरदान मिळाला होता. म्हणून आपण कधीही जर आपण शंकर भगवानाच्या मंदिरात गेलो तर पहिला आपला नमस्कार नंदीला असतो. आपल्या काही गोष्टी आपण नंदीच्या कानात सांगतो, म्हणजे ते आपोआप शंकराकडे पोचतात, हा त्यांना वरदान मिळालेलं आहे नंदीला. मग इथे काय सांगितले समाजांनी, नंदी समोर नतमस्तक भक्त भाव जागे, श्रद्धेच्या मार्गी संकटे सर्व पळे. म्हणजे या इथे श्रद्धा जर असेल तर सर्व अडचणी कमी होतील, संकट पळून जातील. कोणाचं काही संकट असू शकतं, काही इच्छा असू शकते, काही काना वैवाहिक जीवन, काही काहींचं लग्न होत नाही, काही काना पैशाची कमी, घर गाडी बंगला संसार, हे सगळ्यांचं इच्छा जे आपण म्हणतो ते आपण सांगत असतो की इच्छा माझी पूर्ण करा. समोर सांगतात, जे कोणी नंदीच्या कानामध्ये नतमस्तक होईल त्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या जातील. फक्त तसं वागता आला पाहिजे, तशी भक्ती असली पाहिजे, तेव्हाच ते सर्व पूर्ण होईल, नाहीतर नाही. गंगाधर रूपे शुद्धीचे ते धाम, पापक्षालन होई घेता शिवनाम. बघा किती सुंदर सांगितलं आहे. गंगाधरे रूपे, अनेक रूप आहेत, ते शुद्धीचं धाम आहे. आणि जर तुम्ही शिवस्मरणाने, नामस्मरणाने
जर तुम्ही नामस्मरण केलं तर पापक्षालन होई. पापक्षालन म्हणजे मन पवित्र होतं, पाप पळून जातं, पापापासून मुक्ती होते, मन पवित्र होतं. सांगितलंय गंगाधर रूपे शुद्धीचे ते धाम, पापक्षालन होई घेता शिवनाम. रुद्राभिषेक करता होई अंत शांती, कर्मबंधन सुटे लाभी मुक्त प्राप्ती. म्हणजे समजतात जर आपण रुद्राभिषेक केला तर मनाला अंतःकरण शुद्धी प्राप्त होईलच, ते नक्की आहे. कर्मबंधनातून मुक्ती होईल, सुटका होईल, आणि या संसारातून जे आपल्याला त्यागायचं आहे नामस्मरण केल्याने आपल्याला मुक्ती प्राप्त होईल, आध्यात्मिकाची उन्नती प्राप्त होईल. म्हणून समजतात रुद्राभिषेक केल्याने मन शांती होईल आणि आध्यात्मिक उन्नती होईल. महाशिवरात्री साधा अंतरीचा प्रकाश, शिवतत्व अनुभवता जीवन होई सुवास. आणि समजतात या दिवशी महाशिवरात्री साधा अंतरीचा प्रकाश, म्हणजे या दिवशी शिवतत्व जर आपण आत्मसात केला तर जीवनात येणारं आपल्याला जीवन मंगळ होईल, समाधानी होईल, आपला जीवन सुखाचं होईल. फक्त ते शिवतत्व आपल्याला अनुभवता आलं पाहिजे. कैलासधीश शंभू विरक्तीचा तो धणी, वैभवासना जडला समाधीमध्ये रमज्ञानी. बघा समज सांगतात तो कैलासपती आहे, भगवान शिव वैराग्याचं प्रतीक आहे, तो विरक्तीचा धनी आहे. तो कोणत्याही वैभवात राहूनही त्यांना आसक्ती नाही, तो अंतर्मनात स्थिर आहे, तो समाधीमध्ये रमलेला आहे, स्थिर आहे. तो कोणत्याही वैभवाला बळी पडत नाही. चंद्रकोर मस्तकी शीतळ त्याचा स्पर्श, क्रोधाग्नी शांत करी देई करुणचा वर्षाव. जर आपण शंकरांची जर आपण चित्र डोळ्यासमोर जर आणलं तर त्यांच्या मस्तकी चंद्रकोर आहे, कारण तो शीतळ त्याचा स्पर्श दिलेला आहे. चंद्र त्याने डोक्यावर घेतलेला आहे, कारण रुद्र अवतार आहेत, जर ते चंद्र आहे म्हणून त्यांचा शीतळ तो स्पर्श आहे. क्रोधाग्नी शांत होतोय म्हणून समज सांगते शिवांच्या या मस्तका रूपावरील चंद्र शांती जे आहे ते संतुलनाचं प्रतीक आहे. तो राग शांत करण्याचा संदेश देतो. नागभूषण गळा भयाची नाही ठाव, जे शिवनाम धरी त्यांचा सुटे दुरभाव. अजून पुढे समोर सांगतात ज्यांच्या गळ्यामध्ये नागभूषण आहे, सर्प आहे, ते निर्भयतेचं प्रतीक आहे, तिथे भय नाही. आणि शिवनाम जपणाऱ्यांना, भक्ती करणाऱ्यांना, उपासना करणाऱ्यांना त्यांच्या मनातील भीती नाहीशी होते. इथे सांगितलेलं आहे नागभूषण गळा भयाची नाव नाही ठाव, जो शिवनाम धरी त्याचा सुटे दुरभाव. तांडवाच्या लयीत सृष्टीचा विस्तार, उदयास्त यामध्ये दडला जीवन सार. असं मला सांगतात शेवटला जेव्हा ह्या महाशिवरात्रीच्या दिवशी जेव्हा शिवशंकरांनी आणि त्यांच्या दैत्याने मिळून तांडव केला होता, डमरूच्या नादाने तांडव केला होता, तेव्हा त्या लयीमध्ये या सृष्टीचा विस्तार झालेला आहे, निर्माण झालेला आहे. आणि उदयास्त यामध्ये दडलेला जीवनसार म्हणजे संवाराचे चक्राचे प्रतीक आहे. आणि जीवनात बदल अपरिहार्य आहे. समज सांगतात महाशिवरात्री साधता अंतरी जागे शिवभाव, अहम वितळे हळूहळू लाभे आत्मानुभव ठाव. समोर सांगतात महाशिवरात्री साधता म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी
साधना केल्याने, भक्ती केल्याने अंतर्मनात शिवतत्व जागृत होतं आणि आत्मज्ञानाचा अनुभव येतो. समोर सांगतात, म्हणून महाशिवरात्री या दिवसाला प्राधान्य दिलेलं आहे, महत्त्व दिलेलं आहे. हा सण आहे, आपल्याला साजरा करता आला पाहिजे. जेवढं नामस्मरण आपल्याला करता येईल त्या दिवशी तेवढं नामस्मरण करता आलं पाहिजे, भक्ती करता आलं पाहिजे, मंत्र जपता आलं पाहिजे. ते केल्यानेच आपल्याला मोक्षप्राप्ती आहे. या विषय वासनातून आपल्याला सुटायचं आहे. त्यासाठी उपासना पाहिजे, भक्ती पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.